नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाठी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मार्केटमध्ये ऋषी आवळा खूप येतो आणि ऋषी आवळा म्हटलं तर भरपूर सी जीवनसत्व असणारा हा आवळा आहे। केसांसाठी त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी सी जीवनसत्व कमी असेल त्याने आवर्जून ऋषी आवळ्याचा वापर करावा। म्हणून आज खास मी ऋषी आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं अगदी घरगुती साहित्यामध्ये, मोजक्या साहित्यामध्ये आणि चविष्ट असं हे लोणचं बनते। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता त्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते। मी ऋषी आवळा घेतलेला आहे आणि हा सर्व आता मी सुकवून घेतलेला आहे। आता साहित्य म्हटलं तर इथे मी जवळजवळ 3 चमचे मीठ घेतलेलं आहे। मिठाचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे कारण लोणच्यामध्ये मीठ जेव्हा टाकेल तेव्हा लोणचं चांगलं टिकून राहते। आता इथे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं बनवणार आहोत। त्याचप्रमाणे 1 चमचा हिंग पावडर घेतली आहे, 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे। हिंगाचा पावडर घेतलेला आहे, थोडीशी तुम्ही कमीसुद्धा इथे वापर करू शकता, पण हिंगामुळे ना सुवास खूप छान येतो। त्याचप्रमाणे लोणचं टिकवण्याचं कामसुद्धा करतो। आणि 1 वाटी मी जवळजवळ इथे गूळ घेतलेला आहे, थोडेसे लहान तुकडे करून घेतलेले आहेत। आता गूळ म्हटलं तर इथे 50 ग्रॅम एवढं हे गूळ घेतलं असेल। गूळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता कारण थोडंसं गूळ घातल्यामुळे लोणच्याला टेस्ट खूप छान येते। त्याचप्रमाणे इथे घेतला आहे मी रेडीमेड मसाला घेतला आहे लोणच्याचा, जो रेडीमेड आपल्याला दुकानामध्ये कुठेही मिळतो तोच हा मसाला आहे। जवळजवळ हा 4 चमचे घेतला, वाटीचं प्रमाण म्हटलं तर एक छोट्या वाटी घेतलेला आहे। आता इथे मी कुठलाही मसाला जो म्हणजे लोणच्याचा मसाला येतो त्याचं कुठलीही ॲड करत नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की मार्केटमध्ये कुठलाही लोणच्याचा मसाला मिळतो तोच हा मसाला आहे। त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले घालून मिक्स केलेला हा मसाला येतो, तो हा मसाला आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा मी हळद घेतली आहे आणि जवळजवळ हे 4 चमचा मी राईचे गोळे घेतले। राईचे गोळे आहेत ना हे मी भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडी जाडसर अशी पावडर करून घेतली। एवढं आपल्याला फक्त साहित्य लागणार आहे आणि तेलाची आवश्यकता आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता ऋषी आवळे जेवढे मी घेतले ते अर्धा किलोच्या प्रमाणात घेतल्यात। आता हे अर्धा किलो आवळे सांगले तेव्हा स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर एका कपड्याने सुकवून घेतलेले आहेत। आता हे आवळे आहेत हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत फक्त एक 10 मिनिटासाठी। आवळे उकळण्यासाठी एक भांडं घेतलं, त्याच्याने पाणी घातलेलं आहे आणि पाणीच्या वरती आपण ती जाळी ठेवलेली आहे। आता ही जाळीमध्ये आपण सर्व आवळे हे टाकून घेऊया। आता हे आवळे आपण उकळून घ्यायचे, त्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे की एकावर एक आपल्याला आवळे ठेवायचे नाही आहेत, असे पसरूनच आपल्याला हे आवळे ठेवायचे आहेत कारण जेणेकरून हे आवळे आहेत हे व्यवस्थित असे उकडले जातात। त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता ह्या आवळे ना ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये आणतो ना त्यावेळेस थोडेसे असे डाग वगैरे असतात, तर हे डाग आहेत ना हे थोडेसे मी चाकूने काढलेले आहेत, त्याचप्रमाणे तसेच ठेवलेले आहेत, काही हरकत नाही, त्यामुळे मुरंबा खूप छान होतोच। आता इथे आपण ना झाकण ठेवून एक 10 मिनिटं हे आवळे आहेत हे उकळून घेऊया। 10 मिनिटं इथे मी आवळे आहेत हे उकळून घेतले। आता हे आपण सर्व आवळे थंड करून घेऊया। हे आवळे आहेत ना पूर्ण मी थंड करून घेतले। आपण उकळून घेतल्यानंतर सर्व थंड केलेले आहेत आणि थंड केल्यानंतर बघू शकता इथे ना हे आवळे आहेत हे मोकळे होतात, म्हणजे ह्याच्या कापी आहेत ना ह्या सुट्या होतात। हे बघू शकता अशा पद्धतीने। आता सर्व आपल्याला काय करायचं, ह्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व बिया काढल्यानंतर ह्या सर्व ऋषी आवळ्याच्या ह्या पाकळ्या दिसतात ह्या सर्व मोकळ्या करून घ्यायच्या। आता लोणचं भरायचं, लोणचं भरायचं म्हटलं तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला ह्या कापी आहेत ह्या पूर्ण कोरड्या करायच्या आहेत। कोरड्या म्हटलं तर वर्षभर हे लोणचं टिकवायचं असतं आणि जर का ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर ते लोणचं कसं थोडंसं बुरशी लागतं, खराब होतं। त्याच्यासाठी हे सर्वात महत्त्वाची टीप आहे। ह्या मोकळ्या झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ना अशा लांब लांब ठेवून थोड्याशा अंतरावर अशा ठेवून द्यायच्या आणि अशा लांब अशा मी बाजूबाजूला थोड्याशा पसरून अशा ठेवून देते आणि 1 तासासाठी ह्या सर्व कापी आहेत ह्या मी उन्हामध्ये सुकत घालणार आहे। 1 तास फक्त घालायचं आहे, जास्त आपल्याला इथे सुकवायच्या नाही आहेत आणि जास्त तुम्ही सुकवल्या तर त्या लगेच कडक होतील, तर कडकसुद्धा आपल्याला ह्या कापी करायच्या नाहीत। फक्त हा जेवढा कापीमधला ओला तेवढं आपल्याला सर्व घालवायचं आहे। आणि जर का तुमच्याकडे ऊन जास्त म्हणजे कडक असेल तर तुम्ही फक्त इथे ना अर्धा तास फक्त ह्या कापी आहेत ह्या सुकत घाला। त्याचप्रमाणे ऊन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे ना फॅनवर सुद्धा 1 तासासाठी ह्या कापी आहेत ह्या पूर्ण कोरड्या करून घ्या आणि कोरड्या केल्यानंतरच आता आपण इथे लोणचं भरणार आहोत। सर्व ऋषी आवळा आहे ना हा मी कोरडा करून घेतला। मी हा फॅनवरच सुकत घातला होता 1 तासासाठी। इथे मी उन्हावर वगैरे घातलेला नाही आहे। आपल्याला फक्त पाणी जेवढं हे आवळ्याचं थोडंफार असं पाणी दिसतं तेवढं पूर्ण आपल्याला हे आवळे फक्त कोरडे करून घ्यायचे होते, म्हणून मी फॅनवर 1 तासासाठी सुकत घातलं होतं। आता लोणचं भरायला सुरुवात करूया। लोणचं बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये सर्व आपण आवळा आहे तो घालून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला घालायचं गूळ, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे घालू शकता। आता हे आपल्याला आवळा आणि गूळ आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि एक मीडियम गॅसवर 1-2 मिनिटासाठी आपण आवळा आणि गूळ आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे।
बघू शकता. आता इथे ना आपल्याला सतत चमचा फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हे पातेल्याला काही करपू नये. त्याच्यामुळे आपल्याला हा सतत असा चमचा फिरवत राहायचा आहे. आणि ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा लोणच्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर व्हेज नॉनव्हेज अशासुद्धा रेसिपी बनवलेल्या आहेत, स्वीट डिशसुद्धा बनवलेल्या आहेत. आणि आज मी खास रुची आवळ्यापासून लोणचं बनवते. लोणचं म्हटलं तर हे आवडीने खातील असं हे लोणचं रेडी होतं. डब्यासोबत खाण्यासाठी सुद्धा एक नंबर असं हे लोणचं तयार होते. आता इथे बघू शकता, गूळ टाकल्यानंतर इथे आवळ्याला हा थोडासा ओलावा निर्माण होतो. म्हणजे गूळ आहे हे थोडंसं वितळलं जातं. गूळ आहे ना ते थोडंसं वितळायचं आहे. जिथपर्यंत ते वितळेपर्यंत आपल्याला हा चमचा आहे हा फिरवत राहायचा आहे, जेणेकरून हे गूळ आहे ते सर्व हे आवळ्याला व्यवस्थित लागलं जातं. त्याचप्रमाणे हा आवळा आहे हा थोडा शिजला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जेवढा आवळ्यामध्ये ओलावा असतो ना तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होऊन जातो आणि हे गूळ आहे ते मस्त आवळ्यामध्ये मुरलं जातं. म्हणून हे असं अधूनमधून आपल्याला हा चमचा आहे हा फिरवत राहायचा आहे. आता बघू शकता इथे मी जवळजवळ 5 मिनिटासाठी मंद आचेवर हे गूळ आहे हे पूर्ण वितळून गेलेलं आहे. हे पाणी सुटलेलं आहे. हे पाणीसुद्धा आपल्याला थोडंसं असं कोरडं करून घ्यायचं आहे. त्यामुळे पुन्हा ही प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे. आता इथे ना आपल्याला अधूनमधून चमचा देखील फिरवायचा आहे, जेणेकरून ह्या कापी आहेत ह्या भांड्याला म्हणजे करपता कामा नये आणि भांड्याला लागण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी आपल्याला चमचा फिरवायचा आहे. आता इथे ना आपण हे पाणी आटेपर्यंत आपण आता मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी मी आता इथे 1 वाटी तेल घेतलं आहे. तेल आहे हे बऱ्यापैकी गरम झालं आहे. बघू शकता इथे धूरसुद्धा येतो आहे. आता इतकं तेल आपण इथे गरम करून घ्या. इथे मी जे नॉर्मली आपल्या घरात जे आपण तेल वापरतो भाजीसाठी तेच हे तेल आहे, वेगळं कुठलंही तेल घेतलेलं नाही आहे. आता हे तेल आहे बऱ्यापैकी गरम झालं आहे. हे थोडंसं आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपण मसाला बनवणार. आता इथे तेल आहे ना मी थोडं थंड करून घेतलेलं आहे. आता थंड करायचं कारण आपण ह्यामध्ये मसाले घालणार. मसाले घातले तर काय होतं तर मसाले लगेच ते करपण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मसाला घातल्यामुळे काय होतं तर ते करपतात आणि त्यानंतर लोणच्याची टेस्ट आहे ना ती चांगली लागत नाही आणि करपण्याचा वाससुद्धा येतो. आता इथे ना मी जेवढे हिंग पावडर घेतला होता ना तेवढं सर्व घालून घेते आणि मिक्स करून घेते. त्याचप्रमाणे राईचे गोळे घेते होते ते घालूया, हे सुद्धा मिक्स करूया. आता हे थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे लगेच राईचे गोळे आहेत ना हे करपू नये म्हणून तेलामध्ये असं थोडंसं चमच्याने परतवत राहायचं. तोपर्यंत ना तेलसुद्धा हे थंड होते. आणि थंड झाल्यानंतर इथे आपल्याला घालायचे हळद, मिक्स करून घेऊया. इथे घालते मिरची पावडर. आता इथे मिरची पावडर मी जी घातली आहे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. जसं तुम्हाला तिखट लागेल ना त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर करायचा. कारण इथे आपण जो बेडेकर मसाला घेतलेला आहे म्हणजे जो आपण मसाला वापरलेला लोणच्याचा ना तो मसाला आहे ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिरची पावडरसुद्धा असते. आता हा सर्व मसाला जो रेडीमेड मसाला आहे तो आपण सर्व घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता बघू शकता इथे बऱ्यापैकी तेल आहे हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि त्यानंतर हे सर्व आपण हे मसाले घालून घेतलेले आहेत. आता थोडंसं 1 मिनिटासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं सर्व मसाले आहेत ना हे एकजीव होतात तेलामध्ये आणि लोणचं आहे ना हा टेस्टी होतं. आता ह्या पाक आहे ना गुळाचा बघू शकता ह्यातला बराचसा ओलावा आहे तो कमी झालेला आहे आणि हे गूळसुद्धा मस्त असा आवळ्यामध्ये हे शोषलेलं आहे. आता थोडासा हा ओलावा आहे, अजून थोडासा मी मीडियम शेगडी करते आणि थोडासा ओलावा आहे हा थोडासा कमी करून घेते. आता बराचसा ओलावा हा कमी झाला, अगदी थोडासा हा ओलावा आहे म्हणजे हा गुळाचा हा पाक आहे थोडासा हा शिल्लक आहे. इथपर्यंत आपल्याला हा ठेवायचा आहे. आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण इथे जो आपण मसाला रेडी केला आहे तो घालणार आहोत. आता इथे सर्व हा मसाला आहे हा घालून घ्यायचा आहे. इथे मी गॅस बंद केल्यानंतरच हा सर्व मसाला घातलेला आहे. बघू शकता आता जेवढा आपण मसाला बनवला होता तेवढा सर्व घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर बघू शकता लोणच्याला कलर खूप छान येतो एकदम. कारण आपण इथे तेलामध्ये तेल थंड झाल्यानंतर इथे मसाले घातले होते त्यामुळे कलर आहे ना तो टिकून राहतो आणि आवळ्याचं लोणचं आहे ना ते खूप छान असं तयार होते. आता हे सर्व 1 मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गॅस बंद केला आहे, पुन्हा सांगते गॅस आपला चालू नाही आहे, गॅस बंद केला आहे. पातेलं फक्त गरम आहे त्यावेळेसच आपण इथे मसाला घातलेला आहे. आता ह्या मसाल्याचा सुवास आहे ना हा सुंदर येतो आहे, 1 नंबर असं हे लोणचं तयार होतं आणि घरभर ह्याचा सुवास सुटलेला आहे लोणच्याचा. आता हे सर्व मी मिक्स केलेलं आहे, 1 मिनिटासाठी फक्त मिक्स केलं. आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर आता हे लोणचं आहे ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. ते जे सर्व मिक्स झाल्यानंतर इथे आपण जे मीठ घेतलं होतं ते सर्व घालून घेऊया
आता मीठ आहे ना इथे मी नंतर घातलेलं आहे, कारण लोणचं आपल्याला जेव्हा मसाला वगैरे घातल्यानंतर मिक्स केल्यानंतरच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित मीठ हे लागलं जातं. त्याचप्रमाणे लोणचं देखील खूप छान टिकून जातं, कारण वर्षभर हे लोणचं आपल्याला टिकवायचं असतं आणि मिठाचा जेव्हा वापर करतो ना त्यावेळेस लोणचं आहे हे खूप छान टिकलं जातं आणि मुरलं देखील जातं. आता हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊया. लोणचं आहे हे आपण थंड करून घेतलेलं आहे. आता हे लोणचं आहे आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. बघू शकता आता जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं तेवढं परफेक्ट आहे. तेलसुद्धा बऱ्यापैकी आहे. आता हे लोणचं आहे हे बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. आता हे वर्षभर साठवणीचं लोणचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ना काचेच्या बरणीमध्येच लोणचं भरायचं आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा भरायचं आहे तर भरू शकता, पण बरणी आहे ना जेवढी तुम्ही स्वच्छ घासा त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकत घाला आणि अशा बरणीचाच वापर करा, म्हणजे वर्षभर हे लोणचं आहे हे टिकून. तर सर्व लोणचं आहे मी बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. तिखट आंबट असं चवीचं हे लोणचं रेडी होतं. थोडंसं गूळ घातलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर असं टेस्टी लागतं. आता इथे आपण बऱ्यापैकी तेल टाकलं होतं, थोडंसं तेल इथे खाली आहे, पण आपल्याला इथे पुन्हा एक छोटा पाववाटी तेल घेतलं आणि तेल हे मी गरम करून घेतलं आहे, थंड करून घेतलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा हे तेल आहे हे लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही लोणच्यामध्ये थोडं तेलाचा वापर थोडा जास्त केला ना का लोणचं आहे हे साठवणीचं म्हणजे वर्षभराचं लोणचं आहे हे टिकून राहतं. आता हे तेल घातल्यानंतर थोडंसं आपण सारखं करून घ्यायचं. थोडंसं अशा पद्धतीने हे लोणचं आहे ना हे थोडं दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून थोडंसं तेल आहे ना हे वरती आलं पाहिजे. त्यामुळे ना लोणचं खूप छान राहतं आणि बुरशी येत नाही. त्यामुळे तर आता हे सर्व मी लोणचं आहे अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खास तुम्हाला चटकदार रुशी आवळ्याचं लोणचं बनवून दाखवलेलं आहे. आणि थंडीमध्ये भरपूर असं मार्केटमध्ये रुशी आवळे येतात आणि सी जीवनसत्व असल्याकारणाने शरीरासाठी हे लोणचं आहे हे आवश्यक आहे. जेवढं लोणचं ह्या पद्धतीने केलेलं तुम्ही करून खातील तेवढं चांगलं. आजच्या व्हिडिओमध्ये मी आवळ्याचं लोणचं बनवून दाखवलं आहे. कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा. जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रिणी शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे लोणचं कसं भरायचं ते माहिती मिळेल. आणि त्याचप्रमाणे सर्व मी मोजमाप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते ते बघायला विसरू नका. आणि एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं ते देखील दाबायला विसरू नका. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.